आज आपण पाहणार आहे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे CTET 2024 याची एक्झाम फॉर्म कसे भरायचे याचा हा व्हिडिओ आपण तयार करणार आहे आणि तो कसा फॉर्म भरावा याच्या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर आजच नोटिफिकेशन आलेले आहे 17 डिसेंबर 2024 रोजी आणि फॉर्म भरण्याची तारीख ही 17 सप्टेंबर 2024 रोजी या दिवसापासून चालू झालेले आहेत। तसेच डिसेंबर महिन्यात याची एक्झाम होणार आहे। तर या ठिकाणी चला तर आपण आता पाहू की फॉर्म याचा कसा भरावा। तर सर्वप्रथम आपल्याला या CTET.nic.in या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल। या लिंकवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही होम या पेजमध्ये यायचं आहे आणि खाली पाहू शकता की या ठिकाणी अप्लाय फॉर CTET डिसेंबर 2024 या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल ॲप्लिकेशन ID आणि पासवर्डचा। त्याच ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता खाली डाव्या कोपऱ्यात दिसत आहे न्यू रजिस्ट्रेशन। या न्यू रजिस्ट्रेशन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला थोडक्यात बुलेटिन ओपन होईल। याच्यामध्ये पाहू शकतो आपण की ओपन फी किती आहे, एक पेपर आणि 2 पेपर किंवा दोन्ही पेपरसाठी। तर या ठिकाणी पाहू जनरल आणि OBC साठी या ठिकाणी पेपर 1 किंवा पेपर 2 या ठिकाणी जर पेपर तुम्हाला द्यायचा असेल तर त्यासाठी 1000 रुपये फी आहे आणि जर दोन्ही पेपर जर तुम्ही देणार असेल तर त्यासाठी तुम्हाला 1200 रुपये फी आहे। तसेच SC ST आणि डिसेबिलिटी वगैरे जे पर्सन असतील त्यांच्यासाठी पेपर 1 किंवा पेपर 2 साठी 500 रुपये फी आहे। तसेच दोन्ही जर पेपर तुम्हाला द्यायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला 600 रुपये फी आहे। तसेच याच्यामध्ये सर्व GST वगैरे आकारले जात आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला फोटो सिग्नेचर हे अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना। तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिले आहेत फोटो कसे अपलोड करायचा। फोटो हा JPG साईजमध्ये पाहिजे। फोटोची साईज हे 10 KB ते 100 KB पाहिजे आणि सिग्नेचरची साईज ही 3 KB ते 30 KB पाहिजे। तसंच या ठिकाणी मी फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे कोणत्या पद्धतीने तुम्ही अपलोड करायचे आहे, ते कुठून स्कॅन करून घ्यायचे, कुठं कसे एडिट वगैरे करायचे ते सर्व सांगणार आहे। चला तर आता फॉर्म भरायला सुरुवात करू। या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि क्लिक हिअर टू प्रोसीड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। तर यासमोर असा इंटरफेस आपला ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला वरती 1 नंबरला सांगितलं आहे कॅन्डिडेट नेम। या ठिकाणी आपलं ज्या ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे, अर्जदाराचं नाव, ज्या पद्धतीने तुमचं 10वीच्या मार्कशीटवर जसं पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। काहींचे लग्नानंतरचे नाव बदललेले असते तरी पण त्यांनी पण 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्या खाली वडिलांचं नाव, त्याच्या खाली आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही जन्मतारीख टाकून घेऊ शकता। तसेच जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल काय असेल ते। त्याच्यानंतर या ठिकाणी आयडेंटिटी टाईप द्यायचा आहे, वोटर ID, पासपोर्ट, बँक पासबुक, रेशन कार्ड किंवा एखादं व्हॅलिड गव्हर्नमेंट ID। त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स या पद्धती तुम्ही कोणतं पण एक या ठिकाणी आयडेंटिटी देऊ शकता। तसंच या ठिकाणी लास्टला पाहू शकता एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट ID विथ फोटोग्राफ, ह्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड हे ऑप्शन देऊ शकता। या ठिकाणी हे सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे। पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही लिहा ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव, त्यानंतर सब लोकॅलिटीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव लिहा, लोकॅलिटीमध्ये तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचं एखादं लँडमार्क किंवा एखादं स्ट्रीट, रोड, मार्ग वगैरे या पद्धतीने लिहून टाका। त्यानंतर कंट्रीमध्ये या ठिकाणी आपल्याला इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टेटमध्ये या ठिकाणी तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहता ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे असेल ते। त्याच्यानंतर तुमची डिस्ट्रिक्टमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे, तुम्ही कोणत्या गावात राहता त्या गावाचा पिनकोड टाका। याच्यानंतर त्या ठिकाणी ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। पिनकोड टाकून झाल्यानंतर ईमेल ID टाका। त्याच्यानंतर कन्फर्म ईमेल ID मध्ये सेम ईमेल ID टाकून घ्या। त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये सेम मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ते लँडलाईन नंबर किंवा STD कोड ते नाही ऑप्शन भरला तरी चालतो। त्याच्यानंतर सर्व ॲड्रेस डिटेल्स भरून झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता परमनंट ॲड्रेस। जर परमनंट ॲड्रेस आणि वरचा ॲड्रेस जर तुमचा वेगवेगळा असेल तर या ठिकाणी ह्या सेम फिल करून घ्यायचा आहे वेगळा ॲड्रेस। जर तुमचा दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस या बटनावर क्लिक करून आपल्याला सेम डिटेल्स आपल्याला येईल तिथं, त्या फक्त त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड विचारेल, तर या ठिकाणी एखादा स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्हाला दाखवतो कसा पासवर्ड असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता पासवर्डची साईज ही 8 शब्द ते 13 शब्दाचा पासवर्ड पाहिजे। त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे, एक स्मॉल लेटर पाहिजे, एक त्याच्यामध्ये नंबर पाहिजेत आणि लास्टल म्हणजे त्याच्यामध्ये एखादा सिम्बॉल असणं गरजेचं आहे।
तर या पद्धतीने पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाकून घ्या. त्याच्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये एखाद्या यातलं कोणतं पण आपल्याला क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे. फेवरेट रिअरली वेबसाईट कोणती तर तुम्ही जास्त यूज करता ते. त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट स्कूलचं नाव, त्याच्यानंतर नेट बोर्डचं पीट नेम, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर ऑफ फर्स्ट व्हेकल, गाडीचा नंबर वगैरे किंवा फेवरेट बुक, यापैकी कोणतं पण एक टाका. मी सजेशन करेल की तुम्ही हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करा आणि या ठिकाणी टाकून द्या की फेसबुक. सर्वांनी हेच करा कारण हे सर्व तुमच्या लक्षात राहील की तुम्ही बाकीचे नंबर टाकले तर ते तुमच्या लक्षात नाही राहणार. फेसबुक टाका किंवा इंस्टाग्राम टाका किंवा गुगल टाका, यापैकी कोणतं तरी एक टाका. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो या ठिकाणी कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने कॅप्चा वगैरे टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे सर्व डिटेल्स भरतो आणि तुम्हाला सबमिट करून दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बटन आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे आणि जे आपण सर्व डिटेल्स भरले ते एकदा व्यवस्थित सगळी चेक करून घ्यायचे आहे. सर्व डिटेल्स बरोबर आहे का नाही सगळी खात्री करून घ्या. एखादी स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का नाही सर्व व्यवस्थित माहिती चेक करा. जर एखादी स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर आय ॲग्री बटनावर क्लिक करून लाल अक्षरात दिसत आहे एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म, या बटनावर क्लिक करून जी मिस्टेक झाली ती करेक्शन करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे. आणि इथे येऊन सर्व हे डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर सर्व माहिती बरोबर आहे. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट अँड सेंड OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून येस बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईलवर आपल्या एक OTP येईल, तो OTP आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे. OTP हा 1 मिनिटात येतोय आलेला आहे OTP. तर या ठिकाणी OTP आपण टाकून घेत आहे. OTP टाकून झाल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला फॉर्म हा सबमिट झालेला आहे. याचा या ठिकाणी पाहू शकता याचा रजिस्ट्रेशन नंबर तयार झालेला आहे. याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हे आपल्याला मेसेजला पण येतो, टेस्टला पण येतो आणि ईमेलवरती पण येतो. त्याच्यानंतर कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत पहिल्यांदा. त्यासाठी पर्सनल डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर आपले डिटेल्स येतील, त्याच्यामध्ये ज्या डिटेल्स राहिले ते आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी नाव वगैरे आईचं नाव वडिलांचं नाव टाकून झाल्यानंतर नॅशनॅलिटी विचारेल. या ठिकाणी आपल्याला इंडियन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, कॅटेगरी कोणती आहे, ती कॅटेगरी या ठिकाणी चॉईस करून घ्यायची आहे कोणती कास्ट आहे ते. त्याच्यानंतर बॅक बेंचर्स डिसेबिलिटी वगैरे काय आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस, जर तुम्ही सध्या आता काम करत असाल एखाद्या ठिकाणी तर या ठिकाणी काम करत आहेत असाल तर या ठिकाणी यस करून एम्प्लॉय ॲज अ टीचर काम करत आहे असं लिहा, किंवा जर काम करत नसेल तर नॉट एम्प्लॉय असं करून घ्या. जर दुसऱ्या कोणत्या पण ठिकाणी काम करत असाल तर या ठिकाणी एम्प्लॉय अदर दॅन टीचर हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या पद्धतीने. त्याच्यानंतर खाली दिल्या की कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आणि येस बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या पेपरला अप्लाय करणार आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पेपर 1ला जर अप्लाय केलं तर तुम्ही 1ली ते 5वी शिकवू शकता आणि पेपर 2ला अप्लाय केलं तर 6वी ते 8वी सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी मी आता पेपर बोथ अप्लाय करणार आहे तर या ठिकाणी 2 पेपर या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर या ठिकाणी पेपर बोथ हे सिलेक्ट करून घेतो आहे. त्याच्यानंतर लँग्वेज 1, त्याच्यानंतर लँग्वेज मला कोणती पाहिजे, मला आता या ठिकाणी मराठी लँग्वेज पाहिजे, जर मराठी करतो आहे. लँग्वेज 2 कोणती पाहिजे तर या ठिकाणी मला लँग्वेज 2 ही इंग्लिश पाहिजे तर मी या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट करून घेतो आहे. तुम्हाला पाहिजे ती लँग्वेज तुम्ही चॉईस करू शकता. तर पहिला पेपर देण्यासाठी तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही पेपर 1 देऊ शकता. तर या ठिकाणी 2 वर्षाचा डिप्लोमा झाला असेल आणि जर तुम्हाला कमीत कमी 50 मार्क्स असतील तर या ठिकाणी एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या पद्धतीत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी माझा डिप्लोमा झालेला आहे आणि कमीत कमी मला डिप्लोमाला 50% आहेत तर या ठिकाणी मी ऑप्शन 1 हा सिलेक्ट करून घेतो आहे. त्याच पद्धतीने पेपर 2साठी या ठिकाणी 6वी ते 8वीसाठी या ठिकाणी पाहून घ्या.
5वी ते 6वी ते 8वीसाठी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण आहे 2 वर्षाचं, किंवा ग्रॅज्युएशनला जर तुम्ही लास्ट इयरला असाल, पर्सिंग असाल, तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी तुमचं B.Ed झालं असेल कमीत कमी 50% मार्कानं, तर तुम्ही या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. तर त्याच्यानंतर यापैकी हे जे ऑप्शन आहेत टोटल 7 ते 8 ऑप्शन आहेत. तुम्ही कोणत्या ऑप्शनमध्ये येता ते ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करून व्यवस्थित वाचून ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर सब्जेक्ट ऑप्शन कोणता आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मॅथ सायन्स आहे का सोशल सायन्स आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी सोशल सायन्स सिलेक्ट करून घेतला आहे, माझं मराठी मीडियम होतं त्यामुळे. त्याच्यानंतर तुम्ही क्वालिफाय एक्झाम कशासाठी तुम्हाला परीक्षा द्यायचं आहे, तुमची डिग्री झाली का डिप्लोमा झाल्या किंवा दोन्ही पण झाल्या. तर या ठिकाणी मी या ठिकाणी दोन्ही ऑप्शनवर क्लिक करून घेतो. जर दोन्ही झालं असेल तर, जर किंवा तुमची फक्त B.Ed झालं असेल तर या ठिकाणी डिग्री सिलेक्ट करा, जर फक्त D.Ed झालं असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्याला या ठिकाणी एक्झाम सेंटर टाकायचं आहे. एक्झाम सेंटर महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता ते या ठिकाणी सेंटर सिलेक्ट करायचं आहे. याच पद्धतीने 4 पण एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी पाहू शकता 4 एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घेतले आहेत. पहिला आहे सोलापूर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे मुंबई आणि चौथा आहे नाशिक. हे 4 एक्झाम सेंटर जवळचे आहेत ते सिलेक्ट करून घेतलेले आहेत. तुम्हाला जे जवळ पडतील सेंटर ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहेत. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका आणि त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून ES या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे डिटेल्स या ठिकाणी आपल्या सेव्ह होतील. त्याच्यानंतर पुढचं पेज या ठिकाणी ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला डिप्लोमाचं आणि डिग्रीचे क्वालिफिकेशन टाकायचे आहेत. या ठिकाणी तुमचा डिप्लोमा पहिल्यांदा डिप्लोमाचे मार्क्स टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तुमचा डिप्लोमा पास आहे का तर तुम्ही पास आहे. त्याच्यानंतर पासिंग कधी झाला आहे, तुम्ही डिप्लोमा कधी पासआउट झालेला आहे ते या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर कोर्स कोणता होता, या ठिकाणी एज्युकेशन एलिमेंटरी हा कोर्स होता तर तो सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बोर्ड कोणता होता तर या ठिकाणी बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये भरपूर बोर्ड आहेत. तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी सर्च बारवर क्लिक करून या ठिकाणी एक्झाम इयर आपण परत एकदा टाकू. जरा वेबसाईट लोड घेत आहे नवीन असल्यामुळे, तर या ठिकाणी थोडा वेळ लागत आहे. त्याच्यानंतर कोर्स अँड स्ट्रीम नेम हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी युनिव्हर्सिटी बोर्ड इन्स्टिट्यूशन नेम या ठिकाणी हे टाकून घ्यायचं आहे. तुमचं कोणत्या बोर्डातून झाला आहे डिप्लोमा तर तो या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करून घ्या. वेबसाईट लोड होत आहे त्यामुळे हे परत करावं लागत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामधून माझं झालं आहे तर या ठिकाणी बोर्डाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी हा बोर्ड आहे माझा पुणे बोर्डामधून झालेला आहे. तर या ठिकाणी मी घेतो पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट या ठिकाणी माझा बोर्ड झालेला आहे. तर या ठिकाणी मी हा बोर्ड सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रिझल्ट मोड हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रिझल्ट मोड ओपन करून घ्यायचा आहे. तर विचारेल तुमचा रिझल्ट मोड हा पर्सेंटेज होता का CGPA, तर या ठिकाणी पर्सेंटेज होता तर पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, ज्या ठिकाणाहून तुमचं कॉलेज हे पूर्ण झालं त्या गावचं या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे. कारण इन्स्टिट्यूट कोड माहीत नसतो त्यामुळे त्या गावचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे डिप्लोमाचे टोटल मार्क्स ऑब्टेन मार्क. टोटल मार्क्स हे किती आहेत ते तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर दिसतील. 2000 पैकी असतील तुमचे 2 वर्षाचे. तर या ठिकाणी टोटलमध्ये 2000 टाका. त्याच्यानंतर ऑप्टेनमध्ये 2000 पैकी तुम्हाला किती मार्क्स भेटले ते टाका. त्याच्यानंतर मार्क्स हे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड पिनकोड कसा टाकायचा ते तुम्हाला सांगितलं. याच पद्धतीने तुम्ही डिग्रीचे पण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. डिग्री कधी पासआउट झाला, या ठिकाणी पास आहे, अपेअर आहे. जर तुम्ही लास्ट इयरला असाल B.Edच्या तर या ठिकाणी अपेअर म्हणून करायचं आहे, नाहीतर पास म्हणून करायचं आहे. नाहीतर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. जर तुम्ही B.Ed फर्स्ट इयरला जर असाल तर या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. जर लास्ट इयरला असाल तरच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इयर ऑफ पासिंग हे कधी आहे तर ते विचारेल. तर या ठिकाणी 2024 पासआउट डेट आहे. तर या ठिकाणी विचारेल. या ठिकाणी कोर्स या ठिकाणी हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेम तुम्ही बोर्ड कशा पद्धतीने चॉईस करायचा या ठिकाणी सांगितलं. रिझल्ट मोड सांगितला. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट पिनकोड सांगितला. रिझल्ट मोड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती टाकायची येईल.
किती मार्क्स पडले वगैरे ते टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली दिलेल्या कॅप्चा टाकून सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. हे सर्व डिटेल्स टाकून घेतो तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर या ठिकाणी पाहू शकता सर्व डिटेल्स टाकून घेतलेल्या आहे डिप्लोमाच्या आणि डिग्रीच्या. या ठिकाणी डिग्रीची इन्फॉर्मेशन मागा पास झालेला आहे 2024ला. कोर्स एज्युकेशन एलिमेंटरी कोर्स एज्युकेशन. रिझल्ट मोड हा पर्सेंटेज आहे. तर माझा B.Ed झाले आहे शिवाजी युनिव्हर्सिटी विद्यानगर कोल्हापूरमधून. त्याच्यानंतर 1200पैकी 963 80% आहेत आणि हा इन्स्टिट्यूट पिनकोड टाकून घेतलेला. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून येस बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे सर्व एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल या ठिकाणी. याच्यानंतर पुढचा इंटरफेस असा ओपन होईल या ठिकाणी आपला. याच्यामध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. फोटो हा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची साईज ही 10 KB ते 200 KB पाहिजे. तसं सिग्नेचरचे पण साईज ही 4 KB ते 30 KB यामध्ये पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी फोटो पहिल्यांदा मी तुम्हाला एखादा चॉईस करून दाखवतो. या ठिकाणी फोटोमध्ये गेलो. या ठिकाणी आता या ठिकाणी ओपन करू आपण. या ठिकाणी फोटो घेतलेला आहे तर तो या चौकोनात व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे आपल्याला फोटो. त्याच्यानंतर डन या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. या ठिकाणी ॲक्शन बटनावर क्लिक करून हा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड सक्सेसफुली झालेला आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर पण याच पद्धतीने करून घ्यायचे आहे. सिग्नेचरची साईज ही 4 KB ते 30 KBच्या मध्ये पाहिजे. त्या पद्धतीने या ठिकाणी सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे आपल्याला. या ठिकाणी बरोबर त्या चौकोनात आपल्याला सही बसवून घ्यायची आहे. या ठिकाणी सिग्नेचर बसलेले आहे. जर तुम्हाला हे ॲडजस्ट होत नसेल तर डायरेक्ट अपलोड ओरिजिनल फाईल या बटनावर क्लिक केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करून सेव्ह ॲज ओपन या बटनावर. तर या ठिकाणी फोटो अपलोड करून झालेले. त्याच्यानंतर सेव्ह कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट आणि येस बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फायनल सबमिशन करायचं आहे. भरलेलं फॉर्म या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या बरोबर आहे का नाही. जर बरोबर नसेल वगैरे काही मिस्टेक असेल तर बॅकला जाऊन ते आपण चेंज वगैरे करून घेऊ शकतो. या ठिकाणी फोटो सिग्नेचर अपलोड झालेला आहे. त्यानंतर सर्व डिटेल्स बरोबर असेल तर सर्व चेकबॉक्स आपल्याला या ठिकाणी येस करून घ्यायचे आहेत बरोबर आहेत ते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आय एग्री बटनावर क्लिक करून फायनल सबमिट ॲप्लिकेशन आपल्याला क्लिक करून येस बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सर्व डिटेल्स क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एडिट ॲप्लिकेशन फॉर्म एक बटन येईल आणि दुसरं ऑप्शन येईल की एडिट ईमेल ID व्हेरीफाय करायचं एक बटन येईल. यामध्ये आपल्याला जर फॉर्म चेक करून व्यवस्थित करून घ्यायचं असेल एडिट करायचं असेल तर 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. जर सर्व माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता ईमेल ID या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. याच्यानंतर या ठिकाणी पुढे दिलेला कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाकून घेऊ. कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या ईमेल ID वरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी OTP आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने. या ठिकाणी OTP यायची थोडीफार वाट बघून घ्यायची आहे. OTP येण्यास थोडाफार विलंब होऊ शकतो. जर थोडाफार वेळात OTP नाही आला तर रिसेंड कोड या बटनावर आपल्याला क्लिक करून परत एकदा OTP टाकून घ्यायचा आहे आपल्या ईमेल ID वरती. या ठिकाणी जर तुम्हाला OTP येण्यास जरा थोडासा विलंब झाला तर मोबाईल एकदा रिस्टार्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेलवरती OTP येऊन जाईल किंवा 15 मिनिटांनी रिसेंड बटन दाबा. त्याच्यानंतर तुम्हाला हा OTP येऊन जाईल. मी OTP टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय या बटनावर आपल्याला क्लिक करून घेतो. त्या ठिकाणी पाहू शकता युअर ईमेल ID इज व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू गो टू होम या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला 600 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पे ॲप्लिकेशन फी या बटनावर क्लिक करू. ऑनलाईन पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करू आणि प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करून ओके करू. त्याच्यानंतर या ठिकाणी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणती पेमेंट मेथड आहे ते पेमेंट मेथड या ठिकाणी आपल्याला चूज करून घ्यायचं आहे. नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे, QR कोड आहे आणि UPI आहे. या ठिकाणी जे तुमच्याकडे फॅसिलिटी अवेलेबल असेल त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही QR कोड केला तर या ठिकाणी QR कोड या बटनावर क्लिक करून मेक पेमेंट 600 रुपये या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे.
तर या ठिकाणी आपला QR कोड ओपन होईल. QR कोड ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईलमधून या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. तर दुसरी पद्धत आहे तर UPI ID आहे, त्याच्यानंतर नेट बँकिंग आहे, त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे. तर अशा ह्या 4 पद्धती आहेत. तुम्ही कोणत्या पण मेथडमधून या ठिकाणी पेमेंट करू शकता. तर पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही आहे. तर पेमेंट झाल्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी तुमचं पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि या ठिकाणी तुमची ॲप्लिकेशन प्रिंट या ठिकाणी ओपनचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल. तर या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ॲप्लिकेशन प्रिंट या ठिकाणी ओपन होईल. प्रिंट झाल्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यानंतर वरती जाऊन आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे आणि त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायची आहे. तसेच याची प्रिंटआउट तुम्हाला ईमेलमध्ये पण येईल, त्यामध्ये पण तुम्हाला त्याची PDF भेटून जाईल. या पद्धतीने हा CTETचा फॉर्म भरायचा आहे. जर CTETची ही फॉर्म भरायची जर तुम्हाला पद्धत आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्त माहितीसाठी आणि CTETचं हॉल तिकीट कधी येण्याचे त्याची हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण CTETचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा येणार आहे. तसेच जर तुम्ही महाराष्ट्रामधून असाल तर TETचा फॉर्म कसा भरावा, TETचं हॉल तिकीट कधी येणार, TETची एक्झाम, सिलेबस वगैरे त्याची जास्त माहितीसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा.